समर्थ रामदास स्वामी जीवन परिचय. समर्थ रामदासांचे मूळ नाव नारायण सूर्याजी पंत कुलकर्णी ठोसर असे होते. त्यांचा जन्म 24 मार्च 1608 शके 1530 मध्ये महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब नावाच्या ठिकाणी रामनवमीच्या दुपारी जमदाग्नी गोत्रातील ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला. समर्थ रामदासजींच्या वडिलांचे नाव सूर्याजी पंत असे होते. ते सूर्यदेवाचे उपासक होते आणि रोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे. ते गावचे पटवारी होते, पण त्यांचा बराचसा वेळ पूजेत जात असे. त्यांच्या आईचे नाव राणूबाई असे होते, ज्या संत एकनाथजींच्या कुटुंबाच्या दूरच्या नातेवाईक होत्या. त्याही सूर्यनारायणाच्या उपासक होत्या. सूर्यदेवाच्या कृपेने सूर्याजी पंतांना गंगाधर स्वामी आणि नारायण म्हणजेच समर्थ रामदास हे 2 पुत्र झाले. समर्थ रामदास यांच्या थोरल्या भावाचे नाव गंगाधर असे होते. सगळे त्यांना सर्वोत्तम असे म्हणत. ते आध्यात्मिकदृष्ट्या चांगले व्यक्ती होते. त्यांनी सुगमोपया या नावाच्या ग्रंथाची रचना केली. त्यांच्या मामाचे नाव भांजी गोसावी असे होते. ते प्रसिद्ध कीर्तनकार होते. रामदास स्वामींजींचे बालपण. एके दिवशी राणूबाई नारायण यांना म्हणाल्या, नारायण, तू दिवसभर खोडसळपणा करतोस. काही काम कर. तुझा मोठा भाऊ गंगाधर कुटुंबाची किती काळजी घेतो. आणि ही गोष्ट नारायण यांच्या मनात घर करून गेली. 2-3 दिवसांनी हे मूल आपला खोडकरपणा सोडून एका खोलीत ध्यानस्थ बसले. दिवसभर नारायण दिसला नाही तेव्हा आईने मोठ्या मुलाला नारायण कुठे आहे असे विचारले. तेव्हा तोही म्हणाला, मी त्याला पाहिलं नाही. आणि दोघेही काळजीत पडले आणि त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले. पण त्यांचा पत्ता लागला नाही. संध्याकाळी जेव्हा त्यांच्या आईने त्यांना खोलीत ध्यान करताना पाहिले तेव्हा त्यांनी विचारले, नारायण, तू इथे काय करतोयस? तेव्हा नारायण यांनी उत्तर दिले की मला संपूर्ण जगाची चिंता आहे. आणि या घटनेनंतर नारायणचा दिनक्रम बदलला. सदृढ आणि निरोगी शरीराने देशाची प्रगती शक्य आहे हे त्यांनी समाजातील तरुणांना समजावून सांगितले. आणि त्यामुळे त्यांनी व्यायाम आणि कसरत करण्याचा सल्ला देत शक्तीचे उपासक हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला. संपूर्ण राष्ट्रात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून ठिकठिकाणी हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ठिकठिकाणी मठ आणि मठाधिपती बांधण्यात आले. समर्थ रामदासजींची तपश्चर्या. वयाच्या 12व्या वर्षी लग्नाच्या वेळी शुभमंगल सावधानमधील सावधान हा शब्द ऐकून ते लग्नमंडप सोडून टाकळी नावाच्या ठिकाणी श्रीरामचंद्राच्या उपासनेत मग्न झाले. तब्बल 12 वर्ष ते उपासनेत मग्न राहिले. इथेच त्यांना रामदास हे नाव पडले. घर सुटल्यानंतर 12 वर्षाचे नारायण नाशिक जवळील टाकळी नावाच्या गावात आले. तिथे नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे. या भूमीला आपली तपश्चर्या करण्याचे ठरवून त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली आणि दररोज 1200 सूर्यनमस्कार करायचे. त्यानंतर ते गोदावरी नदीत उभे राहून रामनाम आणि गायत्री मंत्र म्हणत असे. दुपारच्या वेळी ते फक्त 5 घरातून भिक्षा मागून प्रभू रामचंद्रजींना नैवेद्य दाखवत असे. त्यानंतर प्रसादाचा वाटा पशुपक्ष्यांना बहरल्यानंतर घेत असे. दुपारी ते वेद, वेदांत, उपनिषदे आणि धर्मग्रंथाचा अभ्यास करायचे. त्यानंतर ते पुन्हा नामस्मरण करायचे. त्यांनी 12 वर्षात 13 कोटी रामनामाचा जप केला. 12 वर्ष त्यांनी अशी कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांनी स्वतः रामायण लिहिले. त्यांनी प्रभू रामचंद्रासाठी रचलेल्या प्रार्थना करुणाष्टक या नावाने प्रसिद्ध आहेत. तपश्चर्या केल्यानंतर ते 24 वर्षांचे असताना त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. टाकळी येथेच समर्थ रामदासजींनी पहिले हनुमान मंदिर स्थापन केले. रामदासजींची तीर्थयात्रा आणि भारत भ्रमण.
आत्मसाक्षात्कार झाल्यावर समर्थ रामदास तीर्थयात्रेला निघाले. त्यांनी 12 वर्ष भारताचा दौरा सुरू केला. तर प्रवास करत असताना ते हिमालयात आले. हिमालयातील पवित्र वातावरण पाहिल्यानंतर मूळचे अलिप्त स्वभावाचे रामदासजींच्या मनात वैराग्य निर्माण झाले. आता आत्मसाक्षात्कार झाला, भगवंतांचे दर्शन झाले, मग हा देह धारण करण्याची काय गरज, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी स्वतःला मंदाकिनी नदीत 1000 फूट खाली झोकून दिले. पण त्याचवेळी प्रभू रामांनी त्यांना वर उचलून धार्मिक कार्य करण्याची आज्ञा दिली. धर्मासाठी त्यांनी शरीराला अर्पित करण्याचा निर्णय घेतला. तीर्थयात्रेवर असताना ते श्रीनगरला आले. तिथे त्यांची भेट शीख गुरु हरगोविंद सिंग महाराज यांच्याशी झाली. गुरु हरगोविंदजी महाराजांनी त्यांना त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र होण्याचे मार्गदर्शन केले. प्रवासात लोकांचे हाल पाहून त्यांचे मन दुखावले. स्वराज्य स्थापन करून जनतेला जुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचारापासून मुक्त करणे हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय केले. लोकांना सरकारच्या विरोधात संघटित होण्याचे आवाहन करत फिरू लागले आणि या प्रयत्नात त्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारख्या कर्तबगार शिष्याचा लाभ झाला आणि स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यांच्या हयातीत साकार होण्याचे भाग्य लाभले. त्यांनी 1603 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी महाराष्ट्रातील सज्जनगड नावाच्या ठिकाणी समाधी घेतली. आईला भेटले समर्थ. भारत प्रवास करताना शेवटी वयाच्या 36व्या वर्षी रामदास स्वामी पैठणला परत आले. पैठणला एकनाथांच्या वाड्यातच उतरले. नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवला होता. नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती, पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही. एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले. मात्र तिथे त्यांना जांब गावातील सगळ्या बातम्या समजल्या. लग्न मंडपातून पलायन केल्यावर 24 वर्ष ते जांब येथील कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यांच्या वहिनीला 2 मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तिथे कळाले. त्यांच्या मनात जांबला जाऊन आईला भेटावे असे आल्यावर समर्थ जांबला पोहोचले, पण तिथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली. तिची राम आणि श्याम ही दोन्ही मुलं भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती. त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत. 24 वर्षात दाढी, जटा वाढवल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाई देखील दिराला ओळखू शकल्या नाहीत. अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रकट केले. नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला. 24 वर्षांच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या. समर्थ रामदासजींचे व्यक्तिमत्व. समर्थ यांचे व्यक्तिमत्व भक्ती, ज्ञान आणि त्याग यांनी भरले होते. चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर जटावेण्या. भाल प्रदेशावर चंदनाचा टिळा असे. त्यांच्या खांद्यावर भिक्षेची पिशवी असायची. एका हातात जपमाळ आणि कमंडलू आणि दुसऱ्या हातात योगदंड. ते पायात लाकडीच्या पादुका घालत असे. योगशास्त्रानुसार त्यांची मुद्रा भुचरी होती. मुखी नेहमी रामनामाचा जप करीत असे आणि फार कमी बोलत असे. ते संगीताचे उत्तम जाणकार होते. त्यांनी अनेक रागांमध्ये गायल्या जाणाऱ्या रचना केल्या आहेत. स्वामी रोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे, त्यामुळे त्यांचे शरीर खूपच मजबूत होते. आयुष्यातील शेवटची काही वर्ष सोडली तर ते आयुष्यात कधीही एका ठिकाणी थांबले नाहीत. ते प्रत्यक्षात दुर्गम गुहा, पर्वत, शिखरे, नदीकाठ आणि घनदाट जंगलात राहत होते. याचा उल्लेख समकालीन ग्रंथांमध्ये आढळतो. रामदासजींची ग्रंथरचना. समर्थ रामदास यांनी दासबोध, आत्मराम, मनोबोध इतर ग्रंथाची रचना केली. समर्थांचा मुख्य ग्रंथ दासबोध हा गुरु-शिष्य संवादाच्या स्वरूपात आहे. महाराष्ट्रातील शिवथरगड या नयनरम्य आणि दुर्गम गुहेत त्यांचे महान शिष्य योगीराज कल्याण स्वामी यांच्या हातून लिहिलेला हा ग्रंथराज त्यांना मिळाला. यासोबतच त्यांनी रचलेले भीमरूपी स्तोत्र
आणि मनाचे श्लोक यासह 90हून अधिक आरत्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात गायल्या जातात. त्यांनी शेकडो अभंग लिहिलेली आहेत. समर्थ हे स्वतः अद्वैत, वेदांती आणि भक्तिमार्गी संत होते. पण तत्कालीन समाजाची स्थिती पाहून त्यांनी धर्मग्रंथात राजकारण, प्रपंच, व्यवस्थापन, शास्त्र इत्यादी अनेक विषयावर मार्गदर्शन केले आहे. समर्थांनी 100हून अधिक देवी देवतांची स्तोत्र सोप्या ओघवत्या शब्दात लिहिले आहेत. या स्तोत्रांमध्ये आणि आरत्यांमध्ये भक्ती, प्रेम आणि शौर्य अभिव्यक्त आहे. आत्माराम, पंचक, मानपंचक, पंचीकरण, चतुर्थमान, बाग, प्रकरण, स्फुट, अभंग इत्यादी समर्थांच्या इतर रचना आहेत. आणि या सर्व रचना मराठी भाषेतील ओवी या श्लोकात आहेत. तुळजापूरची भवानी माता ही समर्थांची कुलस्वामिनी. जिथे दर्शन घेताना समर्थांना दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी ही आरती स्फुरली. श्री क्षेत्र मोरगावला सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामी निर्मित आहे. समर्थांनी शंकराची आरती लिहिली. त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करत असताना समर्थ जेजुरीला आले असता तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले. जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो अशी या मंदिराची ख्याती होती. आणि हे कळल्यावर समर्थांनी मुद्दामच मंदिरातच झोपायचे ठरवले. ग्रामस्थांनी त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण समर्थ तसे हट्टी होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय, समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करत होते. आणि त्याचवेळी लवथती विक्राळा ब्रह्मांडी माळा या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रेय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केल्या आहेत. रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राजधर्म, क्षात्रधर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यास पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यातील उत्सव यासंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय, व्यतिरेक, वैराग्य शतक, ज्ञानशतक, उपदेशक शतक, षडरिपू विवेक इत्यादी विषयावरील विपुल लेखन समर्थांनी केले. तर तुम्हाला समर्थ रामदास स्वामींचा जीवन परिचय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.